तर आखाती देशातील युद्धाचा सर्वाधिक फटका एलपीजी गॅस पुरवठ्यावर होतोय। परभणीत 5 पैकी केवळ एकाच एलपीजी पंपावर गॅस मिळतोय। त्यामुळे जवळपास 2 किलोमीटर पर्यंत रिक्षा चालकांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पंप चालक आणि रिक्षा चालकांमध्ये वादही होतोय। सरकारने तत्काळ तोडगा काढून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी शहरामध्ये एकूण 5 गॅसचे पंप आहेत, मात्र 4 ठिकाणी गॅस पंप बंद आहेत, तर एकाच ठिकाणी आज हे एलपीजी गॅस मिळतोय। आणि या ठिकाणी जर आपण ऑटो चालकांची रांग जर बघितली तर कमीत कमी 2 किलोमीटर लांब पर्यंत हे ऑटो चालकांची रांग लागलेली आहे। एकदम 100 रुपये म्हणल्यावर 3-3 घंटे रांगला थांबायचं, पुन्हा 200 किंवा 300 रुपयाचा गॅस टाकायचा। गॅस फुल करायला 1000 ते 1500 किंवा 2000 रुपये लागलेत। एवढे पैसे ऑटोवाल्याकडे नसते। ते लाईन मध्ये थांबावं, 200-300 रुपयाचा गॅस टाकावा का धंदा करावा, या हिशोबाने ऑटोवाले लय अडचणीत आहे परभणीमध्ये। 18 तारखेपर्यंत गॅसचा रेट होता 58 रुपये। 58 रुपयाहून डायरेक्ट 65 वर आला आणि 65 हून डायरेक्ट आज 100 रुपयावर गेलेला आहे। पॅसेंजरला जर आमच्या ऑटो चालकांनी म्हणलं 30 रुपये सीट द्या, तर ते भांडणाला उठायलेत ऑटोवाल्यासोबत, एवढे पैसे द्यायचे कुठून। आणि इथं 3-3 तास थांबा आणि परभणीत कुठल्याच पंपावर गॅस नाही, फक्त काल एका पंपावर चालू होता, आज एका पंपावर चालू। यावर ऑटोवाल्यानं करायचं काय? जे एलपीजी धारक आहेत त्यांनी जी 20 रुपये सीट होती ते 30 रुपये सीट केलेली आहे, परंतु या दरवाढीमुळे सुद्धा ग्राहक आणि ऑटो चालकांमध्ये वाद होत आहेत आणि त्यामुळेच कुठतरी त्याचा परिणाम यांच्या रोजगारावर सुद्धा होताना दिसून येते। त्यामुळे आता या एलपीजी गॅसचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार हा प्रश्न मात्र कायम आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।